जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी. बंधूंनो, मला ह्या विषयावर कधी बोलायचंच नव्हतं, कारण हा विषय मला कधी मनाला लागलाच नाही. कारण बघा ना, मी बाबासाहेबांबद्दल इतका विचार करते की तोंडाचं गाडगं झालं, ढुंगणातला झाडू झाला, स्त्रियांवरती म्हणजे तुमच्या स्त्रियांना अंग झाकायचं असेल तर तुम्हाला कर द्यावा लागत असेल, तुमच्या बाया मरोळ्या सोडल्या, दिवसाढवळ्या तुमच्या घरानं घुसून विचित्र तुमच्या संग केलं. असं बरेचसे उदाहरणं आहेत की जे सांगण्यासाठी अख्खी रात्र बी पुरायचे नाहीत. का अन्याय आपल्यावर झाला आहे. पण मी द्वेष देत नाहीत, इतर जातींनाही नाव ठेवत नाही, पण हे होत होतं. मनवादी विचार आपल्याला असे करत होते, हे पिढ्यानपिढ्या चालत आले. तरी बी आपण शेवटी काय करायला लागलात, 1-4-5% बैमान होत आहोत. बाबासाहेबांना मी एक जणाचं भाषण ऐकलं की त्यांच्या भाषणामध्ये असं होतं की आम्हाला फक्त आमचा अण्णाभाऊसाठीच हा बाप आहे, आम्ही इतर कोणाला बाप मानत नाही. त्यांच्या बुधवाड्यात बुद्धविहार आहे तर मागोड्यात मंदिर का नाही. हा नेता असं भाषण देतोय ना आपण गप खाली मान घालून ऐकतोय. हा प्रबोधनाचं काय बोलतोय, मंदिर बांधायचं म्हणतोय. म्हणजे 30-40-45 वर्षाच्या मागं हा आपल्याला घेऊन जातोय. तुम्ही ऐकणारं सहज ऐकताय. एक गोष्ट लक्षात ठेवा बंधू, हा माझा व्हिडिओ अजून 30 किंवा 35 वर्षानंतर परत एकदा चर्चेत येणार आहे, कारण मी सत्य परिस्थिती मांडलेली आहे. 70 वर्ष झाले बाबासाहेबांनी आपल्याला या स्वातंत्र्य आणि आपल्या तडजोडीसाठी अख्खा आयुष्य 4-4 चिमुकली पिल्ले त्यांनी आपली मातीत घातलीत. डोईवर फाटका पदर घेऊन आपली माय रात्रंदिवसाची कष्ट करून गवऱ्या थापून बाबासाहेबांना मदत करायची. माझ्यासारख्या म्हणजे जास्त शिकल्या न सवरलेल्या माणसाला पण या गोष्टीची जाण आहे. मोठमोठ्या पदाला तुम्ही आहात तरी उतरणार नाही. काय आहेत, कशामुळं, काय गरज आहे, शिक्षण घ्या. हां, मान्य आहे तुम्ही सरकारला भांडाही करा, परंतु हा तीड निर्माण करताय भाषणातून, 2 भावांमध्ये भांडण निर्माण करताय. कितीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, मार आणि मांग हा शब्द जुटलेलाच आहे, हा कधी फुटत नाही. पिढ्यानपिढे तुम्हाला एक गोष्ट सांगते, 2 भाऊ होते. सत्य घटना आहे, मी गाव सांगत नाही किंवा नाव सांगत नाही. 2 भाऊ होते. दरवर्षी एक मोठी आंबरी होती, 400-500 झाडांची आंबरी होती. त्याला 2 जण राखण असायची. आता ते दोघं बी 2 जातीचे होते. आता हा मुद्दा आहे की एक जण एका भाकरीसाठी आणि काही 2-4 पायल्या बाजरीसाठी किंवा गव्हासाठी दिवसभर त्या झाडाला राखण असायचा. दिसला आपलं कुणी भारमान की हा रट्टे द्यायचा बरं का. आपल्या ढुंगणावर पहिल्यापासूनच ढुंगणावर आपल्याला रट्टे पडत आले. आता 1.5 दिवसात आपण शाणे झाला. पण त्याच्यातला एक जण हातात काय करायचा, हे संध्याकाळी झोपला की जाणं संध्याकाळी जी आंबे चोरायचा, 1 7-8-10 गटुडे चोरायचा आणि आणायचा आणि बुधवाड्यात मागवाड्यात लेकरायला वाटायचा. हे असं चलतच राहायचं. ह्याच्या काय माहीत नव्हतं, हे चुना लावायचा. हे दिवसभर एका भाकरीसाठी याची इमानदारी राखायचा. मग भावांनो, एक गोष्ट सांगा, याच्यामध्ये चांगला कोणचा हे तुम्हीच ठरवा. आपल्याला सोबत चालायचं आहे तर आपण अडकलात, कुठं प्रगतीच्या मार्गावर गेलाच नाहीत. हे माझा वैयक्तिक नाही बरं का, हे बघितलं मी परिसरात. मी ज्या समाजात मी रात्र जागरण गोंधळाला जाते, आता बंद केलं आहे मी, पोटाची गरज होती म्हणून. मी इतका आपला समाज म्हणजे अजूनही तेच आहे बरं का. मी सहज हातात लिंबू धरून बसले, मला एक जण विचारलं, सत्य सांगते हां, मला एक जण विचारलं लिंबू घेऊन. आता ते काय झालं, तिथं पूजा मांडली, एक लिंबू माझ्याकडं आलं शिल्लक, माझ्याकडं मी हातात घेतलं, बसले. माझ्या डोक्यात काय आलं, मला होईल संध्याकाळी भाजीवर किंवा कशावर खाता येईल म्हणून मी तसंच ठेवलं. एक जण आले, मला म्हणले अंधश्रद्धा तर बघा, मला विचारलं कशासाठी लिंबू ठेवलं जर. मी म्हणलं संध्याकाळचा टाईम आहे, सहज ताप आली. तिनं बी चुटकून एक लिंबू चोरलं. मी बघते तिच्याकडून हातात घेऊन बसली. हे लोक आहेत आपले. ह्या गोष्टीचा मला इतका तिढा आलता की मी आता जर तिला सांगितलं की बाई तो पांदीला जाईन थोडंसं चाटून त्यासाठी चांगलं, ती जाईल का. मग चुकताय कुठं, आपण प्रबोधनकारक चुकताय, आपण सांगणारे चुकताय. हे समाजाला सांगा ना तुम्ही. ढोलकी बरं हलकी हातात घेतली ना तर हलकीनं प्रबोधनच करा ना. रात्रंदिवसाचं सांगा तुम्ही. बरं खरं जर बोलायचं झालं बंधू, तुम्हाला राग येऊ, तुम्ही अण्णाभाऊचा अजून घेतला नाही. आपल्या भिंतीवर अण्णाभाऊ आहेत, पण अण्णाभाऊचे विचार आपल्या मनात नाहीत. तुम्ही अण्णाभाऊच घेतला नाही तर बाबासाहेब कसे घेता बरं तुम्ही बाबासाहेब अजून अण्णाच तुमच्या मनात उतरला नाही, अण्णाचे शब्दच उतरले नाहीत. बरं स्वतःला एवढं ताकदीनं जे लहुजी म्हणताय आणि स्वतःला मांग म्हणताय, स्वतःला लहुजीचे वंशज म्हणताय. लहुजींनं काय केलंय, ज्योतिबा फुले यांना मदत केली. सावित्रीबाई फुलेचे अंगरक्षक होते ते. असे झाकून माकून पोत्यात झाकून गुंडाळून लेकरं निघून द्यायचे ते माहिती का शिकायला. आणि कुणी जर कोणाची टप्पर नव्हती माईकडे बघायची सावित्रीबाई फुलेकडे. ही एक ठेवा. उगच समाजात काय निर्माण करून
आपलं दुबंगला जात आहे. पुढं भविष्यात काय होईल माहिती का? जर योगायोगानं कुठं भांडण जर झालं ना तर तो आपण एकटेच भांडण सोडवाय कोणी उभा नाही, कायदा नाही, काय नाही, आपल्याला नजरेतून उतरल्यासारखं झालंय. माझं म्हणणं एकच आहे बांधवनो, की समाजामधील अंधार बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. मला बोलावंच लागलं ह्या विषयावर, कारण मला बऱ्याच कमेंट होत्या की ताई तुम्ही ह्या विषयावर बोला, जे सत्य आहे ते सत्य आहे. मला काही घेणं देणं नाही. मी माझ्या लेकराला शिक्षण देईन. नाही शिकणं झालं ना तर वामनदादा करडक, अण्णाभाऊ साठेसारखे ढोलकी घेऊन माझ्या लेकीला प्रबोधनाला मी उभा करेन. मला तर पोरगा नाही, मला नाही वंशाच्या देवाची हौस. मी माझ्या लेकीला सांगन, माझ्या पुरीला सांगन की पेटीवर माय गलोगलीनं जा, पण बाबासाहेब अण्णाभाऊ साठे लोकजी पडला माझा मोबाईल, हेच समाजाला सांगा. बस झालं का?